बघा 2007ला जेव्हा सिटी सर्वेचा विषय निघाला त्यावेळेला प्रशासनाने सर्व 19 गावं महसुली गावं जी आपली भूमिपुत्र आहेत ती गावं जेव्हा आपले सर्वेक्षणासाठी घेतले त्याच्यातील 14 गावांची सिटी सर्वे झाली, परंतु आमची 5 गावांचा त्यावेळेला लोकांमध्ये संभ्रम असल्यामुळे विरोध झाला. परंतु त्यानंतर आम्ही 2007 नंतर जेव्हा 2012 पासून मी जेव्हा नगरसेविका झाले तेव्हापासून आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो की आमचा परत सीटीएस सर्वे व्हावा आणि आमची 5 गावं त्याच्यामध्ये परत घेण्यात यावी 19 गावाच्या महसुली गावामध्ये. परंतु त्या गोष्टीला 2018 मध्ये परत आमचा प्रस्ताव म्हणजे रिसर्च ठराव झाला की ही गावे सुद्धा त्याच्यामध्ये घेण्यात यावी आणि यांचा सीटीएस सर्वे करून चौकशी करण्यात यावी आणि त्या मालमत्तेचे आम्हाला म्हणजे मालक करण्यात यावे. परंतु 2018 पासून आज 2026 पर्यंत हा विषय प्रशासन बारगळत आहे. आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. तत्कालीन आयुक्त असताना देखील आम्ही अनेक सभा घेतलेल्या आहेत आणि त्यांनी स्पष्ट निर्देशही दिलेले होते की सीटीएस सर्वे घेण्यात यावा. परंतु आज आम्हाला सांगितलं जात आहे की जो सिटी सर्वेचा साठी ज्या संस्था राबवल्या गेल्या होत्या, जे काम करत होता, त्यांना त्यावेळेचा 2007चा रेट आणि आताच्या दरामध्ये फरक असल्यामुळे हा सर्वे करण्यासाठी ते नकार देत होते. परंतु भूमी अभिलेखामधून स्पष्ट निर्देश आले की त्याने 2007चा जो दर होता त्याच दराने केल्यानंतरच त्यांना पूर्ण जे पेमेंट आहे ते केलं जाईल. तर आज त्यांना जेव्हा सांगितल्यानंतर ह्या गोष्टी ह्या प्रशासनामध्ये घडत होत्या, परंतु लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होता आणि हा विषय आम्ही वारंवार घेऊन देखील पटलावर येत नव्हता. म्हणून आम्ही हा विषय आज प्रश्नोत्तराच्या माध्यमाने मी हा विषय महासभेमध्ये टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांना महापौरांना देखील निर्देश देण्यासाठी सांगितले की हा विषय त्वरित घेण्यात यावा की 5 गावांचा जो सीटीएस सर्वे बाकी आहे तो प्रशासनाने करावा. त्याच्यासाठी पाठपुरावा आहे तो प्रशासनानेच करायला पाहिजे होता. कारण आपण बघितलं असेल की हे जे सिटी सर्वेचा जो विषय आहे तो नगररचनेशी रिलेटेड आहे. आज आपण बघत असू की नगररचना समजा एखाद्या विकासकाचं काम असेल, कोणत्या धनधान्य किंवा श्रीमंत लोकांची जी कामं असतील, जी विकासकाची ओसीसीसी किंवा इतर कामे असतील त्याच्यासाठी जलद गतीने काम करत असतो. परंतु सामान्य इथली 19 गावातली जी लोक आहेत ती भूमिपुत्र आहेत. ह्या गावकऱ्यांनी ह्या शहरासाठी खूप त्याग केलेला आहे, समर्पण आहे. ह्याच्यातील कित्येक लोक आहेत ते स्वातंत्र्य सैनिक आहेत. कित्येक लोकांनी ह्या शहरासाठी खूप काही दिलेले आहे. त्यांच्या आरक्षणाच्या जागा देखील आमच्या भूमिपुत्रांच्या, अशा असताना देखील आम्हाला भूमिपुत्रांना डावलून हे जे काम करत आहेत त्यासाठी हा विषय मी घेतलेला होता. आणि आज महापौरांनी चांगल्या प्रकारे निर्देश दिलेले आहेत की आणि त्यालाच आयुक्तांनी देखील निर्देश दिलेले आहे की लवकरात लवकर हा विषय जो ह्याची समिती आहे ती म्हणजे विषयाची समिती आहे ती देहरादूनला आहे आणि त्याचा जो सीटीएस जो सर्वे ड्रोन सर्वे झालेला आहे त्याची पडताळणी करून आपल्याला निर्देश दिलेला जाईल, पण लवकरात लवकर दिले जातील म्हणून आम्ही प्रयत्न केले.